नमस्कार. आमच्या 1021 श्री गणेश दर्शन ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, श्री गणेशाची संपूर्ण भारतामध्ये 1021 स्थानं आहेत. ती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहेत, महाराष्ट्राबाहेर आहेत आणि भारताबाहेर देखील अनेक गणेशाची स्थानं आहेत. याविषयीची संपूर्ण आणि दुर्मिळ अशी माहिती आम्ही तुम्हाला या माध्यमातून देत आहोत. आतापर्यंत आपण पुणे, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे जिल्हा या ठिकाणच्या गणेश स्थानांची माहिती घेतली आहे. आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील काही गणेश स्थानांची माहिती घेणार आहोत. मंडळी, रत्नागिरी याचबरोबर लोकमान्य टिळक या दोन वीर पुरुषांना जन्म दिला अशी ही भूमी. या भूमीमध्ये देखील अनेक गणेशाची स्थानं आहेत, जी काही प्रसिद्ध आहेत तर काही दुर्मिळ आहेत. त्यातील पहिलं स्थान आहे ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील श्री लंबोदर श्री गजमुख गणपतीपुळे टेकडी गणपतीपुळे. श्री मुद्गल पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे मुख्य अष्टविनायकांपैकी पाचवे श्री लंबोदर हे पश्चिम द्वार देवतेचे मुख्य स्थान रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे या ठिकाणी असून हे मंदिर समुद्रालगत आहे. 90 मीटर उंचीच्या हिरव्यागार टेकडीलाच श्री गणपती मानलं जातं. ह्या टेकडीच्या वरच्या अंगाला ओंकाराचे श्री गजमुख प्रकट झालेले आहेत. हा स्वतंत्र गणपती असं याचं स्वरूप नसून टेकडीवरील एका खडकावर नेमके शुंडा स्वरूप उत्पन्न झालेले आहेत. श्री गणपतीकडे पाहिले असता दोन पुढे आलेली गंडस्थळे, खाली नाभी आणि दोन दात इतकेच चिन्ह दिसतात. पण टेकडीवरच्या श्री गजमुखाचे सुस्पष्ट दर्शन होते. श्री गणेश स्वरूप टेकडीला प्रदक्षिणा घालणे शुभप्रद मानतात. टेकडीचा घेर जेमतेम 1 किलोमीटरचा असून साधारणपणे पाऊण किलोमीटरवर उजव्या हाताला श्री गजमुखाचे दर्शन होते. श्री लंबोदराचे हे मुख्य स्थान समुद्रालगतच आहे. बाजीरावांचे सरदार बुंदेले नेवरे गावचे यांनी 1730 साली श्री गणेश देवळाच्या परसबंदीचे काम आणि प्रदक्षिणा वाट बांधून घेतली. पुढील गणेश आहेत श्री झरीचा गणपती भाटे रत्नागिरी. रत्नागिरी शहरातून पावसकडे श्री स्वामी स्वरूपानंद समाधीकडे जाताना भाटे जवळील उजव्या बाजूला समुद्राचा भाग आणि त्याच्या पार्श्वभूमीवर रांगेत उभी असलेली सुरूची झाडं आहेत. या रमणीय भागात एक लहानसं मंदिर दिसतं. हा झरीचा श्री गणपती होय. श्री विष्णू रूपाचे स्पष्ट प्रकटीकरण या श्री गणेश रूपात दिसते. मूर्ती चतुर्भुज आहे. वरचे दोन्ही हात विष्णू प्रमाणे खाली आलेले आहेत. उजव्या वरच्या हातामध्ये चक्र असून डाव्या वरच्या हातामध्ये गदा आहे. मुख्य खालील दोन हातांपैकी उजव्या हातात शंख तर डाव्या हातात कमल पुष्प आहे. प्रचंड शिळेवर ही श्रीमूर्ती आहे. या श्री गणेशाच्या थेट खालून पाण्याचा फार मोठा झरा असून नळाच्या पाण्याप्रमाणे समोरच्या कुंडात तो पडत असतो. हे पाणी अतिशय मधुर असून त्याच्या केवळ 45 मीटर अंतरावर समुद्राचं पाणी आहे. पुढील गणेश आहेत गलबत्यांचा गणपती गणेश गुळे आगरगुळे. पावस पासून 5 किलोमीटरवर गणेश गुळे हे स्थान असून गणपतीपुळ्याचे श्री लंबोदर याचेच हे रूप मानतात. मंदिर सुमारे 400 वर्षांपूर्वी बांधलं गेलं असावं. पावस गावचे रामचंद्र पंत चिपळूणकर पोटशुळाच्या विकारानं वैतागून गणेश गुळे या ठिकाणी समुद्रात जीव द्यायला निघाले होते. परंतु वाटेत पोट अतिशय दुखू लागल्यानं ते एका जाळीमध्ये पडून राहिले. 21व्या दिवशी रात्री श्री गणेशानं स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला. माझं या ठिकाणी वास्तव्य आहे, तू देऊळ बांध, बरा होशील. ह्याप्रमाणे त्यांचा पोटशूळ बरा झाल्यामुळे ही श्रद्धा आहे की या ठिकाणी श्रींच्या कृपेने व्याधी दूर होतात. मंदिराचा परिसर अतिशय शांत असून वातावरण रम्य आहे. चौथरा डोंगराला धरून 12 मीटर उंच आहे. 3.30 मीटर उंचीची प्रचंड शिळा आहे. ही शिळा म्हणजेच गणपती आहे असं मानून त्याची पूजा केली जाते. मूर्ती स्वयंभू आणि दक्षिणाभिमुखी आहे. निराकार स्वरूप असलेले असे हे गणपती मंदिर आहे. श्री मोरेश्वर टोळवाडी पिरंदवणे रत्नागिरी. रत्नागिरीपासून 13 किलोमीटरवर पिरंदवणे 1 किलोमीटर अंतरावरील साठे वाठार टेकडीवर वसलेले टोळवाडीच्या वरच्या बाजूला वेतोशीच्या
घाटीच्या मध्यभागी गणपतीचं देऊळ आहे. या ठिकाणी हे श्री मोरेश्वर मंदिर चिंतो मोरभट यांनी 1806 मध्ये उभं केलं. सुबक मूर्तीची प्रतिष्ठापनाही त्यांनी केली आहे. तत्पूर्वी 60 वर्ष या ठिकाणी साधी मूर्ती आणि घुमटी होती. इसवी सन 1882 मध्ये लक्ष्मण भट, त्र्यंबक भट आणि अंताजी त्र्यंबक भट यांनी मंदिराची दुरुस्ती करून कायम दिवा लावण्याची व्यवस्था केली. इसवी सन 1926 मध्ये गणेश दामोदर अर्थात अंताजी त्र्यंबक भट यांचे नातू यांनी घुमटीवर पत्रा घातला आणि एक सभा मंडप पुन्हा उभा केला. इसवी सन 1955 मध्ये गोविंद भट, विश्वनाथ भट आणि सीताराम गणेश यांनी कौल आणि नवीन पत्रा घालून मंदिराच्या नित्यपूजेची व्यवस्था केली. याच वर्षी पुण्याहून धोंडो कृष्णाजी तथा धोंडो मामा, परशुराम पुरुषोत्तम, डॉक्टर VD तसेच शंकर महादेव, गणेश लक्ष्मण, इतिहासाचार्य दत्तो वामन पोद्दार, डॉक्टर RV, केसरीचे संपादक DV गोखले इत्यादी ज्येष्ठ मंडळींनी भेट दिली. त्याचप्रमाणे गाव भोजन देखील घातलं. मूर्ती चतुर्भुज असून संगमरवरी आहे. खालचा उजवा हात मांडीवर तर डाव्या हातात मोदक आहेत. वरच्या उजव्या हातामध्ये शंख तर डाव्या हातात परशु आहे. डोक्यावर पुणेरी पगडीसारखे गोलाकार बस्ती पगडी आहे. सोंड उजवीकडे वळलेली असून सोंडेत पण मोदक दिसतो. श्री पद्मासनात विराजमान आहेत. इसवी सन 2001 मध्ये साठे, गोंधळेकर, गोवंडे, धारू कुलपुरस्कृत न्यासानं टोळवाडी शाखेच्या पुढाकारानं या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि कार्तिक कृष्ण चतुर्थी अर्थात अंगारकी चतुर्थीला शके 1923 ला 16 मे 2006 रोजी नवीन गणेशाची मूर्ती स्थापन केली. श्री मोरेश्वर मंदिर टोळवाडी स्थापनेला यंदा 200हून अधिक वर्ष झाली आहेत. या निमित्त कायमस्वरूपी पाणी योजना आणि परिसर सुशोभीकरणाची योजना हाती घेतलेली दिसते. आपण ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण दुर्मिळ माहितीचा लाभ घेत आहोत ते म्हणजे CA दिलीप साठे यांच्या घरातील श्री स्वयंभू गणेश साठे यांच्या घरातील गावखडी पावस. या ठिकाणची संगमरवरी मूर्ती चतुर्भुज असून सुमारे 35 सेंटीमीटर उंच, 20 सेंटीमीटर रुंद आहे. मोदक, वरदहस्त, पाश, अंकुश ही आयुध आहेत. उजव्या सोंडेत मोदक आहे. रत्नागिरी जवळील पावस पासून 7 किलोमीटर अंतरावर गावखडी हा समुद्राजवळ वसलेला एक छोटासा गाव आहे. सुमारे 150 वर्षांपूर्वी स्थापित झालेल्या उजव्या सोंडेच्या श्री गणेशाची ही स्वयंभू मूर्ती आहे. त्याचे छोटेसे मंदिर असून सध्या गणेश आनंद मनोहर साठे हे श्रींची पंचोपचारी पूजा करतात. आवळीवरचे श्री गणेशद्वय स्वामी स्वरूपानंद आश्रम पावस. पावसचे स्वामी स्वरूपानंद हे एक अलौकिक महापुरुष होते. स्वामी स्वरूपानंदांचे या ठिकाणी वास्तव्य होते. या आश्रमात आवळीच्या झाडावर मोठ्या फांद्यांच्या बेचकात ग-कार उमटत आहे. ओंकार स्वरूप गणेश ब्रह्म प्रकटलेले पाहून या ठिकाणी सारेच आनंदित झाले. त्याला लाल रंगानं स्पष्ट करण्यात आले. आजूबाजूला 2 गणेश उमटलेले दिसतात. श्री गणेश मंदिर, पावस, जिल्हा रत्नागिरी. स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिराकडे जाताना वाटेतच एक लहानसं पण जुनं गणपती मंदिर आहे. समोर पिंपळ आहे. त्याच ठिकाणी मारुतीचं स्थान आहे. श्रींची मूर्ती संगमरवरी आहे. श्रींचं ध्यान सुंदर आहे. या गजाननाच्या पोटावर साप असून श्रींनी एक पाय खाली सोडलेला आहे. उंदीर दुमडलेल्या पायाजवळ आहे. मंदिरालगतच गौतमी नदी वाहते. स्थान आणि परिसर अत्यंत रम्य आहेत. पुढील गणेश आहेत श्री लाल गणपती, रत्नागिरी. रत्नागिरीतील वैशिष्ट्यपूर्ण लाल गणपतीचं देवस्थान पूर्णपणे खाजगी असून 500 वर्षांपासून पारंपरिकरित्या भाद्रपद महिन्यात चतुर्थीला उत्सव साजरा केला जातो. 30 वर्षांपूर्वी या गणपतीची मिरवणूक थिबा राजानं दिलेल्या मेण्यातून काढली जात असे. नागपंचमी या दिवशी शाडूची मूर्ती बनवायला घेऊन संध्याकाळपर्यंत ही मूर्ती बनवून पूर्ण करतात. भाद्रपद गणेश चतुर्थीपासून याच्या उत्सवाला सुरुवात होते. गौरी आवाहनाच्या दिवशी महाप्रसाद दिला जातो आणि विसर्जनाच्या आदल्या रात्री 12:39 श्रींचा जन्मकाल केला जातो. या गणपतीचा महिमा मोठा असून
याची प्रचिती सर्वांना आलेली आहे. या गणपतीची स्थापना तेली आळीतील केदार शेटे यांच्या घरात झालेली असून गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यानंतर वर्षभर गणेशाची प्रतिमा या ठिकाणी ठेवली जाते. श्री महागणपती सिद्धिविनायक, खेड, जिल्हा रत्नागिरी. दैवज्ञ आळीच्या सुरुवातीला चौकामध्ये उत्तराभिमुख हे मंदिर आहे. त्या ठिकाणी विराजमान असलेला श्री गणपती सिद्धिविनायक आपल्या जागृततेची प्रचिती साऱ्या खेडवासियांना गेल्या 200हून अधिक वर्ष देत आहे. 75 सेंटीमीटर उंचीच्या दगडी आसनावर संगमरवरी पाषाणाची मनमोहक 45 सेंटीमीटर उंचीची उजव्या सोंडेची गणेश मूर्ती आहे. गजाननाच्या मस्तकावर मुकुट, यावर नागफणा, मागे मेघडंबरी आणि त्यावर केयूर मुख आहे. बाजूलाच अन्य छोट्या 2 गणेश मूर्ती आहेत. भागेश्वर मंदिर, रत्नागिरी. रत्नागिरीपासून 3 किलोमीटर अंतरावर किल्ला भागामध्ये हे मंदिर आहे. दानशूर भागोजी शेठ कीर यांनी हे मंदिर बांधलं. या शिव मंदिरामध्ये खांबावर पशुपक्ष्यांची सुंदर निसर्ग चित्र कोरलेली असून मंदिराच्या छतावर समाधीस्थ साधूंचे पुतळे आहेत. स्थापत्यशास्त्राच्या मौलिक नमुन्यांपैकी असं एक स्थान आहे. शंकर, पार्वती आणि गणेश यांच्या प्रसन्न अशा उभ्या मूर्ती इथे बघायला मिळतात. श्री दशभुज लक्ष्मी गणेश, हेदवी, तालुका चिपळूण. हे जागृत असं देवस्थान मानलं जातं. पेशवेकालीन कोणी केळकर स्वामी नावाच्या एका सत्पुरुषाला पेशव्यांच्याकडून ही मूर्ती मिळाली आणि त्यांनी या स्थानी तिची स्थापना केली. एका डोंगराच्या मध्यभागी पठारावर हे सुप्रसिद्ध असं गणेश स्थान आहे. सिंहासनावर बसलेली ही मंगल मूर्ती काश्मीरात घडवलेली आहे. सिंहासन 60 सेंटीमीटर उंच असून श्रींच्या हातात त्रिशूळ, गदा, धनुष्य, चक्र, पद्म, मोदक अशा वस्तू दिसतात. उजवा हात वरदहस्त आहे. मूर्ती संगमरवरी पाषाणाची असून डाव्या सोंडेची आहे. सोंडेत अमृत कलश घेतलेला आहे. गळ्यात नागाचे यज्ञोपवीत असून डाव्या मांडीवर सिद्ध लक्ष्मी बसलेली आहे. अशी 10 हातांची ही मूर्ती क्वचितच पाहायला मिळते. गुहागर पासून 30 किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे. पुढील गणेश आहेत उपराटा गणपती, गुहागर, तालुका चिपळूण. श्रींची मूर्ती कोळी लोकांना समुद्रात सापडली. त्यांनी श्रींची स्थापना केली. एकदा समुद्राचं पाणी वाढून गुहागर गाव बुडायची वेळ आली असता लोकांनी या गणपतीची प्रार्थना केली. तेव्हा मूर्तीनं आपलं तोंड पूर्वेकडे होते ते पश्चिमेकडे केले आणि समुद्र हटवला. तोंड उफराटे केले म्हणून याला उफराटा गणेश असं म्हणतात. 300 वर्षांपूर्वी तो स्थापन झाला. हा खरे कुळाचा गणपती आहे. ही मूर्ती पांढरी शुभ्र असून 75 सेंटीमीटर उंच आहे. चतुर्भुज असून डाव्या सोंडेची आहे. हातात परशु आणि त्रिशूळ असून खालच्या डाव्या हातात पात्रासारखी एक वस्तू आहे. पोटाभोवती नागसूत्र आहे. दोणवलीचा श्री सिद्धिविनायक, दोणवली, तालुका चिपळूण. प्रस्तुत मंदिर इसवी सन 1774च्या सुमाराला थोरले माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीत बांधलं आहे. दैवत जागृत असून नवसाला पावणारे आहे. संगमरवरी मूर्तीची शुंडा उजवीकडे वळलेली दिसते. श्री घळईतील गणपती, सोनगाव, तालुका चिपळूण. चिपळूणच्या परशुराम लोटेपासून श्री क्षेत्र साधारणतः 10 किलोमीटर डोंगराच्या घळईत आहे. मूर्ती सोनगाव लगत बर्वे यांच्या घरी आणताना खोताला ती आपल्याकडे असावी असं वाटलं. त्याने तसा प्रयत्न केला पण मूर्ती अतिशय जड झाली आणि जागची हालेना. तेव्हा खोतानं हट्ट सोडला आणि पुढे रीतसर बर्वे यांच्या घरी श्रींची स्थापना झाली. हे एक जागृत आणि नवसाला पावणारं देवस्थान आहे. मूर्ती काळ्या पाषाणाची शेंदूर लावलेली असून तिची उंची जवळजवळ 1.5 मीटर आहे. मूर्ती सुबक, सुडौल, शांत आणि अत्यंत प्रसन्न असून सोंड उजवीकडे वळलेली आहे. पाय गुडघ्यामध्ये उभा मोडलेला आणि प्रसाद हस्त ठेवलेली आहे. उजवा हात उजव्या मांडीवर, पाठीमागील उजव्या हातात पाश आणि अंकुश, डाव्या हातात मोडका दात असून नागफणीची मेखला आहे. मंडळी, आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील
काही गणेश स्थानांची माहिती घेतली. तुम्हाला आमचे हे व्हिडिओ कसे वाटतात ह्याविषयी आम्हाला खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व सबस्क्राईब करा आणि गणेश भक्तांना याचा लाभ द्या. धन्यवाद.